सर्वातीतं जगन्सदृशं तत्त्वमस्याम् गुरुवचनं सर्वत्र साक्षीभूतम् आवाहितं ज्ञानसिद्धिरञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे हा चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि ब्रह्म उत्सवानिमित्त हा महाप्रसादाचा योग विशेषतः संतांनी ज्यावेळेला ही परंपरा निर्माण केली परंपरा किती दिवसाची परंपरा परंपरा 7 दिवसाची 8 दिवसाची नाही 7 दिवसाची कशा करता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे 7 दिवस कारण मानवी जीवनाच्या भवितव्याचे हे दिवस 7च आहे। आमच्याचा प्रत्येक माणूस जन्माला आला या 7च दिवसात आला। कोणी सोमवारी आला, कोणी मंगळवारी आला, कोणी बुधवारी आला, कोणी गुरुवारी आला। आमचा जन्म किती दिवसात झाला? 7च दिवसात। आणि मृत्यू कधी होणार आहे? मृत्यू कधी होणार आहे आमचा? 7च दिवस। त्याच्याकरता 8वा दिवसच नाहीये। मग ही परंपरा ज्या वेळेला अखंड शिवनाम सत्याची आरंभ झाली संप्रदायामध्ये काला ठेवला 8व्या दिवशी आणि शिव संप्रदायामध्ये प्रसाद ठेवला 8व्या दिवशी। कारण जीवनाच्या भवितव्याचे हे 7 दिवस संपल्यानंतर आमच्या शिवदासाला सांगितले मग देह त्यागी कोण तुम्ही का? देह कुणाचा? तुमचा का? तुमचा नाही, ज्याचा आहे तो त्यागतो। मग ही 7 दिवसाची परंपरा ज्या वेळेला संतांची दृष्टी अलौकिक दृष्टी अगोदर तुम्हाला काय पाहिजे याचा विचार संतांनी केला। जगातल्या कुठल्या देवानं धर्मानं केला नाही। आणि त्याची एक पद्धत सांगितली आहे। तुम्ही आता फार सुंदर कीर्तन केला असेल। प्रसाद घेताची स्वामीचा नाश वितूपन
काहीच राहिलं नाही. त्याच्यानंतर मिळणारा जे उपलब्धी आहे याच्यातून सुख कसं ब्रह्मानंद होई गगनी आनंद. वास्तविक पाहता भगवान शिवाचं स्वरूप म्हणजे आनंद स्वरूप. आणि त्या आनंद स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरता एवढ्याला सोडून द्यावं लागतं म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलं. आणि मी काय सांगतो, संतांची दृष्टी अलौकिक दृष्टी. राष्ट्रसंतांनी ज्या वेळेला लोप पावलेली ही परंपरा उदयाला आणली, त्यावेळेला या परंपरेची एक शिस्त लावली, नियोजनबद्ध. पहिल्या दिवशी कोणता रंग, दुसऱ्या दिवशी कोणता, तिसऱ्या दिवशी कोणता, सातव्या दिवशी कोणता, टाळ आरतीचा कोणता, नंतर रात्रीचा कोणता आणि आठव्या दिवशीचा अभंग कोणता. एवढे अनंत अभंग असताना सुद्धा राष्ट्रसंतांची दृष्टी कशी होती हे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. संतांची दृष्टी, आम्ही मुखेड जवळ मांजरी नावाचं गाव आहे आणि तिथं चव्हाणाचा कारखाना आहे, साखरेचा, शुगर फॅक्टरी. ते चव्हाण आप्पाला बोलवूनच बॅनरचं पूजन करून बॅनर प्रतिपन्न करायचा. दरवर्षीचं ठरलेली तारीख. सकाळी सकाळी आम्ही उठलो आणि निघालो. गाडीत बसल्यानंतर चलत चलत हदोतीचे आमच्या मठाचे काही शिष्य आले गाडीच्या समोर आणि हात दाखवला, गाडी थांबवली. लवराळे वगैरे या सगळी कंपनी होती आणि आप्पाचे अत्यंत जुने निष्ठावान शिष्य खूप आजारी होते. हात जोडल्या सगळ्यांनी विनंती केली, चला आप्पा खूप आजारी आहे आणि रात्रंदिवस तुमचं नामस्मरण करत आहेत, तुमची आठवण काढत आहेत, 5 मिनिटाकरता दर्शन द्या. गाडीमध्ये गावात वळवली. गेल्यानंतर घरी बसलो. आम्हाला असं वगैरे घातलं. ते आजोबा पलंगावर झोपलेले होते. त्यांनी आप्पाला पाहिलं, उठले, उठून नमस्कार केला. आप्पानी बोलायला सुरुवात केली. हा काय म्हणते प्रकृती, कसं आहे? तिने सांगितलं, आप्पा आता संपलं सगळं, आता जावं लागणार आहे, आता प्रकृती व्यवस्थित. आपण तेवढ्या लोकांच्या दिवस सांगितलं, अजिबात काळजी करायची नाही, काही होणार नाही. काढलं औषध, वहीवर लिहून दिली, हे औषध आणा आणि द्यायला सुरुवात करा म्हणून सांगितलं. आशीर्वाद दिला. गाडीत बसले आणि आम्ही निघालो. दृष्टी सांगतो काय कशी आहे. आशीर्वाद दिले, गाडीत बसले आणि आम्ही निघालो. हदोतीच्या बाहेर गाडी पडल्या, जामपर्यंत जवजीपर्यंत चर्चा सुरू झाली. मला म्हणले, महाराज लई लोकांचं भविष्य सांगवायला होणं, तुम्ही पंचांगण बघू. हो बाबा, यांचं भविष्य काय सांगा. आम्ही असं म्हणलं की ठासून आपल्याला सांगितले काही होणार नाही. आम्ही म्हणलो काही होणार नाही. संतांची दृष्टी सांगतो मी काय असते.
गाडी पुढे गेली, मुख्यच्या पुढे जाऊनपर्यंत तिकडल्या गप्पा चालू झाल्या. आणि ज्या वेळेला कारखान्याच्या जवळ गाडी आली त्यावेळेला आपण सांगितले तुझं भविष्य चुकलं. भविष्य चुकलं म्हणजे तो व्यक्ती तुमचं भविष्य चुकलं म्हणजे. गेल्यानंतर बाळाची पूजा वगैरे झाली, एक तासभर प्रवचन वगैरे सगळं झालं. एक तास दीड तासानं परत गाडीत बसून परत निघाल. अहमदपूरच्या दिशेने गाडी निघाली. निघाल्यानंतर गाडीमध्ये चर्चा सुरू झाली. आपण सांगितलं राजा तो आमचा इतका निस्सीम भक्त आहे, फक्त आमच्या दर्शनाकरता त्याने थांबला होता, बाकी काही कारण नाही. आता तो गेला. गाडीमध्ये 3च माणसं होते त्यावेळेला. मोबाईल वगैरे काही नव्हता, फोन करून सांगायला काहीच नव्हतं. हळूटीच्या त्या चौकामध्ये गाडी आली. तेच माणसं बाहेर थांबले होते. असा हात टाकले, अप्पा ती शिव झाली. आपण काही हरकत नाही, विधी करून घ्या. ज्या व्यक्तीला दर्शन देण्याकरता स्वतः राष्ट्रसंत त्याच्या दारापर्यंत गेले, त्याला दर्शन दिलं, त्याला मुक्त केलं आणि कुणी पुन्हा कार्यरत झाले. लक्षात आलं का? दृष्टी कोणाची आहे? संतांची दृष्टी. आणि या दृष्टीतूनच शोधलेला हा अभंग. हा अभंग लक्ष्मण महाराजांचा. बसवलिंग झाले, महादेवप्रभू झाले, मनमोहक माऊलीचा सुद्धा प्रसादाचा अभंग आहे. पावला प्रसादाचा भाग्य उदया आले, सद्गुरु स्वामीने माया विरहित केली. सगळ्यांचे प्रसादाचे अभंग असताना सुद्धा हा अभंग का शोधला? कशा करता? हजारो अभंगामधून हाच निवड. किती वर्ष झाला आपला सप्ताह होतो? किती वर्ष झाले? 8 वर्ष झाली. 8 वर्ष याच दिवशी याच अभंगावर चिंतन होतं का नाही? का संतांनी हा शोधला? का राष्ट्रसंतांना का आवड? संतांचं जीवन जवळजवळ सगळ्याच संतांचं जीवन समर्पित जीवन आहे, पण त्यातल्या त्यात लक्ष्मण महाराजांचं जीवन अति समर्पित जीवन. आता कशी पद्धत झाली आहे? महाराजाला घरी घेऊन जायचं, पादपूजा करायचं, हार घालायचे, असं फुलं टाकायचे आणि विचारायचे महाराज मला कल्याण कसं आमच्या दुकानात चालू आहे. मग महाराज ते सगळे सवयी मिळले अंगावर पडलेले बघितले की खुश होऊन हा चलते. ही पद्धत होती का त्या प्रसादाची? लक्ष्मण महाराजांना तो प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता 20 वर्ष परसिद्ध मठाची सेवा करावी लागली. त्यावेळेला ते प्रसाद प्राप्त झाला. लक्षात ठेवा. आम्हाला कसं पाहिजे? देरे हरी यशा हालायची सुद्धा आमची इच्छा नाही. तो प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता 20 वर्ष चारी अंगाने सेवा केली. मान सेवा केली, स्थान सेवा केली, अंग सेवा केली आणि अर्थ सेवा केली. ज्या वेळेला व्यक्ती मान सेवेला निघतो त्यावेळेला सगळ्यात मोठं जर काही त्याच्यामध्ये परिवर्तन होत असेल
तर ते हे की माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. अहंकार राहिला का? राहिला का? समर्पित सेवा केली, मठ झाडून काढला, येणाऱ्या लोकांना आदराने बसविलं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, मठाचा हिशोब ठेवला, परिपूर्ण अंगाने ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांनी सेवा केली त्यावेळेला त्या सेवेचं फळ फलसिद्धांनी अशी आख्यायिका आहे की फलसिद्ध महाराजांनी जिभेवर बोट ठेवलं. कुणाच्या? लक्ष्मण महाराजांच्या. आणि त्यावेळेला वाचस्पती लक्ष्मण महाराज. पण त्याच्याकरता करावं लागतं का? तर सेवा करावी. सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुखात. सुख कसं होतं? सुखाळ होऊन जातो. फुकट. फुकट म्हणल्यानंतर आम्हाला काय? सगळं फुकट. ती सेवा लक्ष्मण महाराजांनी केली. त्यांच्या जीवनाकडे राष्ट्रसंतांची दृष्टी ओढली गेली आणि त्यावेळेला संकल्प करून प्रसादाचा अभंग म्हणजे लक्ष्मण महाराजांचा अभंग. सेवेने काय प्राप्त होते सांगतो. शंकराचार्याची 4 शिष्य. किती? 4. 3 शिष्य इतके निष्णात होते, ज्ञानी होते. वेदांत, योगशास्त्र, तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्रामध्ये प्रवीण होते. आणि एक होता काय करत होता? महाराजांना आसनावर येण्याच्या अगोदर आसन स्वच्छ करायचं, झाडून काढायचं, ज्या ठिकाणी पाठ घ्यायला शंकराचार्य बसत होते ते सगळं स्वच्छ करायचं. पुन्हा त्यांचं स्नान झालं, त्यांची लंगोटी धुवायची, त्यांनी येणार त्याच्या अगोदर त्यांच्या जेवणाची व्यवस्था तयार करायची, अशी सेवा करायचं. ते 3 विद्यार्थी होते की नाही, हसायचे याच्यावर. हे काय ते आदानी होते. एकदा गंगा पाहिलं शंकराचार्यांनी त्याच्याकडं. त्यांच्या कानावर गोष्ट आली. आल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, अरे अभ्यास कर रे. त्याने सांगितलं, मला अभ्यास करायचा. पाय तुझी गुरुराया माझी देव पूजा शिव. योग असा आला की भेटण्याकरता दुसरा विद्वान आला शंकराचार्यांना. त्यावेळेला ते मध्ये लंगोट धुवत बसलं होतं. त्याला बोलवलं, इकडे बस, या आसनावर, माझ्या आसनावर बसवलं. कुणाच्या? शंकराचार्याच्या आसनावर बसवलं आणि सांगितलं, आपण तिघाचा पाठ घे. या तिघाला वेदांत शिकव. ते तिघ हसायला चालू केले, याला काय येते. पण सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही नेली, आता झालो मी निर्भय, बळकट धरली. एवढं सद्गुरू मध्ये सामर्थ्य आहे. वृत्ती पालटून जा. तात्काळ वेदांताच्या पाठ मुखातून निघायला सुरुवात झाली. त्यावेळेला ते तिन्ही बसलेले शंकराचार्याचे शिष्य परेशान होते. ही कृपा लक्ष्मण महाराजांवर अशा प्रकारची कृपा फलसिद्धाने केली आणि ती सेवेच्या माध्यमातून केली. सर्वसामान्य माणसांनी आम्हाला घर आहे, शेत आहे, दुकान आहे, लेकर आहे, बाळ आहे, की नाही?
आम्हाला किती प्रपंचाच्या अडचणी, मग आम्हाला ज्या पद्धतीने सेवा समर्पित करता येते, ज्याला शक्य असेल त्याला अर्थदान करावं. हा प्रसाद करायचा ना, किती रुपये लागते, माझी ऐपत आहे पण मला येता येत नाही, माझ्या मागे अडचणी आहेत, त्यानं अर्थदान करावं. ज्याच्याकडे पैसा नाही त्याने मंडप झाडावा, येणाऱ्या लोकांची सोय सुविधा करावी, जेवायला वाढावं. ज्याच्याकडे पुष्कळ वेळ आहे त्यांनी प्रचार करावा, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगावा सप्ताहाचा वेळ या. ज्या ज्या पद्धतीने सेवा करता येईल त्या त्या पद्धतीनं सेवा समर्पित करावी. आणि ज्या वेळेला आम्ही सेवा समर्पित करू त्यावेळेला लक्ष्मण महाराजांना जशा प्रकारचे कृपा प्राप्त झाली, लक्ष्मण म्हणे घ्या हो भात वरण नुकती खावा हो आणि घरी जाऊन सगळं विसरा हो. बरोबर, लक्ष्मण म्हणे घ्या हो. काय घ्या तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घ्या आणि तो आदर्श सर्वसामान्यांनी त्यांच्या जीवनामधल्या संसारिक गरजा भागून करता यावा, याकरता हा सेवेत समर्पित असणाऱ्या संतांचा अभंग राष्ट्रसंतांनी प्रसादाकरता ठेवला. एवढंच या मंगलमय प्रसंगी बोलतो. विशेषतः ज्यांच्या मुखातून तुम्ही आज कीर्तन श्रवण केला त्यांचा आवाज नाही रे, कसा होता आवाज, त्यांचा आवाज, त्यांची भाषा आणि माणसाला मंत्रमुग्ध करून ठेवणारी कला त्यांच्याकडे आहे. खरं तर मी या संयोजक मंडळीला सांगतो, जमलं इकडे आहे का रे, जमलं तर पुढल्या वर्षी महाराजाची शिवकथा ठेवा इथं. कारण सांगतो त्यांनी म्हणतात वेळ नाही म्हणून, पण श्रावणामध्ये काही काम नसते त्यांना, अनुष्ठान आमचं असते, त्यांनी मोकळे असते, त्यांचं हे अनुष्ठान चालू ठेवा. कारण दीक्षाचा श्रावण महिन्यामध्ये दीक्षाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि ते सुद्धा अगोदर 7 दिवस अगोदर शिवकथा होईल महाराजाची आणि शिवकथा ऐकल्यानंतर मग म्हणतात आपल्याला इथे जागा पूर्ण नाही, एवढे लोक येतील. फार छान सांगतात, कारण ती कला राष्ट्रसंतांच्या कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला आणि त्या प्राप्त कृपा आशीर्वादाची कला सर्वसामान्य व्यक्तीला धर्म मार्गाला, सदाचाराच्या मार्गाला, सत्कर्माच्या मार्गाला लावण्याचे कार्य त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांचा हात धरून समाजामध्ये अखंडपणाने कार्यरत आहेत. त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवायला. कारण सगळं संपत आहे, काय संपत नाही, मी. आणि ज्याचं मी संपलं तो सर्वांचा झाला. कारण मी संपल्यानंतर आम्ही निर्माण होतो, वेगळीकता नाही, आम्ही म्हणजे एक परिवार, एक संघ निर्माण होतो. आणि ही दृष्टी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला प्रसादाच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त झाली. एवढंच या मंगलमय प्रसंगी बोलतो आणि तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला अनंत अनंत अशा प्रकारची प्रार्थना करतो की तुमच्यामध्ये ती सेवाभाव, सेवावृत्ती, समर्पित भाव निर्माण हो. एवढंच या ठिकाणी बोलून याच ठिकाणी प्रवचनाला विराम देतो.
स्वामी महाराज सर्वांनी भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद. अखंड शिवनाम सप्ताहाचा श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त व राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाची आज सांगता झालेली आहे. या सप्ताहामध्ये ज्या ज्या सद्भक्तांनी तन मन धनाने सेवा केली आहे अशा सद्भक्तांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला या सप्त्यामध्ये सुंदर असं गायन वादक यांचा सत्कार सुरुवातीला होणार आहे. मी कपिल भागवत सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. चला कपिल भालके सुंदर असं पकवान गणेश भाऊचं सुंदर असं गायन या सप्ताहाच्या माध्यमातून आम्हाला ऐकण्यास मिळालं. आवाजाला तोड नाही गणेश भाऊच्या. वा रे वा. धन्यवाद गणेश भाऊ. आमच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आवाज. यानंतर दुसरे गायक आमचे तुकाराम भाऊ वाळके यांनी पण आम्हाला सुंदर अशी गायनाची साथ दिली. त्यांचाही सत्कार होणार आहे. मी त्यांना